नमस्कार श्रोते हो. आज आपण एक जगप्रसिद्ध पुस्तक द पॉवर ऑफ नाव ह्याचा मराठीत सारांश पाहणार आहोत. मी शक्य तितक्या सविस्तर हा सारांश मांडण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक चॅप्टर वाईज म्हणजे तुम्हाला हे पुस्तक अ, जवळ-जवळ पुस्तक वाचल्यासारखं कळेल हे पूर्ण इन डिटेल कळेल. तर आधी आपण पुस्तकाचा परिचय पाहूयात आज. आणि त्यासोबत लेखकाचाही एक संक्षिप्त परिचय बघूया. म्हणजे मग आपल्याला लेखकाविषयी आणि पुस्तकाविषयी माहिती मिळेल. तर एकार्ट टोले यांचं जन्म नाव उल्रिक लिओनार्ड टॉले यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1948 रोजी जर्मनीत झालेला आहे. हे एक सुप्रसिद्ध आध्यात्मिक शिक्षक आणि सेल्फ हेल्प लेखक आहेत. 1977 मध्ये ते केम्ब्रिज विद्यापीठात डॉक्टर पदवीसाठी शिक्षण घेत होते. परंतु एक खोल वैयक्तिक आध्यात्मिक अनुभवानंतर त्यांनी ते शिक्षण सोडले आणि पुढील जीवन आध्यात्मिक समज, जागरूकता आणि मानवाला दुःखातून मुक्त करण्याच्या मार्गदर्शनाला समर्पित केले. त्यांना जगभरात ओळख मिळाली ती त्यांच्या क्रांतिकारी पुस्तकांमुळे. द पॉवर ऑफ नाव हे 1997 साली पब्लिश झाले. त्यानंतर दुसरे पुस्तक अ न्यू अर्थ हे 2005 साली पब्लिश झाले आणि तिसरं पुस्तक त्यांचं गार्डियन्स ऑफ बीइंग हे 2009 साली प्रकाशित झाले. 2000च्या दशकात त्यांचे कार्य जगभरात पोहोचले. विशेषतः ओप्रा विन्फ्रे यांनी त्यांच्या पुस्तकांचा आणि विचारांचा व्यापक प्रसार केला. त्यांच्या मते खरे परिवर्तन बाहेरून नव्हे तर वर्तमान क्षणात जागृत राहण्याची क्षमतामधून घडते. त्यांचे मार्गदर्शन हे शांतता, सजगता आणि स्व अनुभूतीकडे नेणारे आहे आणि त्यामुळेच ते आजच्या काळातील सर्वात प्रभावशाली आध्यात्मिक आवाजांपैकी एक मानले जातात. लेखक एकार्ट टोले सांगतात की त्यांच्या आयुष्याच्या 30व्या वर्षापर्यंत ते तीव्र भीती, चिंता आणि आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त होते. एके रात्री अत्यंत नैराश्याच्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार सतत येत होता. आय कॅन नॉट लिव्ह विथ मायसेल्फ एनीमोर. त्याच क्षणी त्यांना जाणवले की स्वतःमध्ये दोन मी आहेत. एक ज्याला जगणे सहन होत नाहीये आणि एक जो त्याचे निरीक्षण करत आहे. मग खरा कोणता? या जाणीवेने त्यांचे मन पूर्ण शांत झाले. यानंतर ते एका आतल्या ऊर्जा वर्तुळात ओढले गेल्यासारखे झाले. अचानक भय नाहीसे झाले आणि ते एका शांत रिक्त जाणीवेत पडल्यासारखे झाले. सकाळी उठल्यावर त्यांना जग नव्याने ताजेतवाने दिसू लागले. प्रत्येक आवाज, प्रत्येक वस्तू जणू जिवंत वाटू लागली. ते एका गहन शांतता आणि आनंदाच्या अवस्थेत होते. पुढील काही महिने ते अविरत शांतीत जगले. हळूहळू त्यांनी ओळखले की हा एक आत्मिक जागरणाचा अनुभव होता. त्यात ते खोट्या दुःखाने भरलेल्या स्वपासून मुक्त झाले आणि शुद्ध चेतना आय एम या अवस्थेत स्थिर झाले. काही काळ ते बेघर, नोकरीविना, सामाजिक ओळखेविना राहिले. पण त्यांच्या आतला आनंद अबाधित राहिला. लोक त्यांना विचारू लागले, तुमच्याकडे जे आहे ते आम्हालाही हवे आहे. त्यावर त्यांचे उत्तर असे आहे, जे तुम्हा सर्वांमध्ये आहे, पण मनाचा आवाज इतका मोठा आहे की ते तुम्हाला जाणवत नाही. आता आपण पॉवर ऑफ नाव या पुस्तकाचा परिचय पाहूया. द पॉवर ऑफ नाव पहिल्यांदा प्रकाशित झाल्यानंतर फक्त 6 वर्षात जगभरात लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि मानवाच्या चेतनेतील परिवर्तनाच्या कार्यात एक महत्वाची भूमिका बजावू लागला. लेखक एकार्ट टॉले सांगतात की या पुस्तकाने आता स्वतःच जीवन धारण केले आहे. वाचकांच्या अनुभवामधून त्याची शक्ती अधिकाधिक वाढत आहे
पहिल्या आवृत्तीच्या केवळ 3000 प्रती प्रकाशित झाल्या आणि पहिल्या वर्षी हे पुस्तक पूर्णपणे वर्ड ऑफ माउथनेच पसरला. लेखक स्वतः पुस्तकांच्या दुकानामध्ये प्रत्यक्ष जाऊन काही प्रती देत असत. नंतर चांगल्या प्रतिक्रिया, आध्यात्मिक वर्तुळातील लोकांचा पाठिंबा आणि शेवटी ओप्रा विन्फ्रे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. 5 वर्षात हा ग्रंथ किंवा हे पुस्तक द न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आणि आज 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतातही हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय आहे. लेखकाला जगभरातून साध्या माणसांपासून भिक्षू, नन, रुग्ण, कैदी तसेच मानसोपचार तज्ञ यांच्यापर्यंत हजारो पत्रे आली. जीवनात बदल, दुःख कमी होणे, मानसिक शांतता आणि आंतरिक शरीर जागरूकतेचे अनुभव, परिणाम यांची साक्ष देणारी अनेकांना पुस्तक पुन्हा वाचल्यावरही नवीन गहनता अनुभवायला मिळाली. मानवी अहंकार, अतिविचार आणि मानसिक गोंधळामुळे जगात निर्माण झालेल्या गोंधळांच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर चेतनेतील बदलाची आवश्यकता जाणवू लागली आहे. हीच पार्श्वभूमी द पॉवर ऑफ नाऊच्या यशामागे आहे. तथापि काही जण, विशेषतः अजूनही मनातील आवाजाशी पूर्ण ओळख ठेवणारे, या शिकवणीला अर्थहीन, मम्बोजम्बो म्हणत नाकारतात. कारण अहंकारावर प्रकाश पडला की प्रतिकार निर्माण होणे स्वाभाविक आहे. तरी देखील या पुस्तकाला जगभरात जागतिक स्तरावर प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि हे पुस्तक मानवजात अधिकाधिक प्रकाशमान चेतनेकडे नेण्यात पुढेही महत्वाची भूमिका बजावेल असा लेखकाचा विश्वास आहे. द ट्रुथ दॅट इज विदिन यू हे पुस्तक लेखकाच्या गेल्या 10 वर्षाच्या आध्यात्मिक कार्याचे सार आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील विविध साधकांशी झालेल्या संवादातून हे पुस्तक निर्माण झाले आहे. या लोकांनी जुन्या मानसिक सवयींमधून मुक्त होऊन आपल्या आतील परिवर्तनाचा मार्ग स्वीकारण्याचे धाडस केले. त्यांना लेखक कृतज्ञ आहेत. लेखक म्हणतात की हे पुस्तक त्या लोकांपर्यंत पोहोचावे जे आंतरिक परिवर्तनासाठी तयार आहेत आणि जे अजून तयार नाहीत त्यांनीही यातील विचार मनात एक बीज म्हणून ठेवावेत. योग्य वेळ आल्यावर ते बीज जागे होईल. पुस्तक प्रश्न उत्तर या स्वरूपात आहे कारण तेच लेखकाच्या खऱ्या अनुभवाचे रूप आहे. अनेक उत्तरे प्रत्यक्ष संवादातून आली आहेत. काही प्रश्न लेखकाने एकत्र करून सर्वसाधारण रूपात मांडले आहेत, तर काही उत्तरे लेखनाच्या प्रवाहात स्वतः उलगडली आहेत. हे पुस्तक 2 स्तरांवर आहे. पहिला स्तर आपल्या आतल्या खोट्या ओळखींचा, अहंकाराचा आणि अवचेतन वर्तनाचा भांडाफोड. हे ओळखल्याशिवाय कोणतेही आध्यात्मिक परिवर्तन शक्य नाही. आणि दुसरा स्तर आत्ता आणि इथल्या क्षणात उपलब्ध असलेल्या प्रबुद्ध चेतनेच्या अवस्थेकडे नेणारा मार्ग. शब्द फक्त माहिती देत नाहीत, तर वाचताना वाचकाला आत्ताच्या उपस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतात. लेखक म्हणतात की बीइंग, प्रेझेन्स यासारख्या शब्दांचे अर्थ सुरुवातीला अस्पष्ट वाटले तरी चालेल. पुढे वाचताना त्यांची अनुभूती स्वतः स्पष्ट होते. फक्त बुद्धीने वाचू नका. आतल्या प्रतिसादाकडे शांत अनुभूतीने लक्ष द्या. हे पुस्तक कोणत्याही धर्माशी तुलना करण्यासाठी नाही. प्रत्येक धर्मामध्ये एकच मूलभूत सत्य आहे, पण त्यावर अनेक परंपरा व कल्पना चढल्यामुळे मूळ सार हरवला आहे. लेखकाचा उद्देश त्या मूळ सत्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणे हा आहे. लेखक ठामपणे सांगतात की मी तुम्हाला काही नवीन सांगत नाही. तुमच्यात आधीपासून असलेले सत्य तुमच्याच आतून जागे करण्यासाठी हे शब्द आहेत. हा प्रयत्न आहे. जेव्हा हे सत्य आतून ओळखले जाते तेव्हा मनात एक अस्पष्ट जिवंत जाणीव होते. हो, हे खरे आहे.
तर श्रोते हो, हा झाला पुस्तकाचा आणि लेखकाचा परिचय. पुढल्या भागात आपण पहिल्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत आपण. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हे भाषांतर आवडलं असेल, समरी आवडली असेल, तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी तुम्हाला अजून पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकेन. धन्यवाद.